लाडकी बहिणीला प्रत्येक महिन्याला पैसे येत आहे, पण दिव्यांगांचं कुठं ना कुठं कोणालाच काही गरज नाही। काल 3 डिसेंबर झाला, जागतिक दिव्यांग दिन झाला। त्यानिमित्त तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या राहिल्याच होत्या आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या आत्मनिर्भर दिव्यांग या YouTube चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही 1 वर्षामध्ये खरंच ह्या चॅनलला खूप प्रतिसाद दिला आहे आणि बऱ्याच योजना आणखी पण दिव्यांगापर्यंत पोहोचायच्या आहे। दिव्यांग व्यक्ती कोणकोणचे काम करतो, कोणकोणचं योजना दिव्यांगासाठी आहे, हे बरंच काही सांगायचं राहिलं आहे आणि मी जॉब करत असल्यामुळे मला पुरेपूर टाइम मिळत नाही, त्यामुळे मी तुम्हाला टाइम देऊ शकत नाही। कोणतं कारण असतं, काय असतात आणि तुम्ही आत्मनिर्भर दिव्यांग या चॅनलला खूप प्रतिसाद दिला, तुमच्या इकडून खूप रिस्पॉन्स येतो, म्हणून मला पण व्हिडिओ बनवायला खूप चांगलं वाटते। तुम्ही जर आमच्या चॅनलला रिस्पॉन्स वगैरे दिला नसता तर मी व्हिडिओ वगैरे बनवले नसते, पण तुमचा खरीच खूप प्रतिसाद येतो आणि माझ्या इकडून तुमचे सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या चॅनलला खूप प्रतिसाद दिल्यामुळे। आणि आत्मनिर्भर दिव्यांग हे चॅनल असं आहे की जे दिव्यांग व्यक्ती कोणत्याही दिव्यांग व्यक्तीसाठी चांगले काम करत असन तर त्यांचे चरित्र सांगणे, एखादा दिव्यांग असन जो दुसऱ्या दिव्यांगासाठी खूप मोटिवेशनल असन त्यांची स्टोरी लिहिणे किंवा स्टोरी सांगणे, एखादी NGO असन तो खूप चांगलं काम करत असेल ते NGO मार्फत NGO चालवणारे ते NGO ची पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत देणे, अशा बऱ्याच काही योजना आहेत जी तुम्हाला सांगायची आहे। आणि आपला आत्मनिर्भर दिव्यांग 2 डिसेंबर 2023 रोजी मी स्वतः चालू केलं आणि आजची आहे 4 तारीख, म्हणजे 1 वर्ष पूर्ण कंप्लीट झालंय। 1 वर्षामध्ये तुम्ही भरभरून मला सपोर्ट केलाय आणि तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी, काय हवी हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कारण की मला पण माहित नाही बरेच स्कीम बरेचसे, पण मी तुम्हाला GR वगैरे कोणची माहिती कुठे आली, कोणची शिबिर असलं त्याबद्दल सांगतो। पण आणखी पण तुम्हाला जे हवं ते माझ्या इकडून मिळालं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की ती माहिती कुठून समाज कल्याण मधून असन, जिल्हा परिषद मधून असन, पंचायत समिती मधून असन किंवा ग्रामपंचायत मधून असन, या 4 ठिकाणची माहिती कुठची पण माहिती असो मी ती माहिती तुम्हाला देणारच। आणखी दिव्यांग खूप सारे आहे, दिव्यांगांची कॅटेगरी 21 प्रकारची आहे। 21 प्रकारचे दिव्यांगांची कोणकोणत्या स्कीम आहे, कोणकोणते कार्य आहे, त्यांच्यासाठी काय करावं, हॉस्पिटलमध्ये रॅम्प असायला पाहिजे, शाळेमध्ये रॅम्प असायला पाहिजे, कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये दिव्यांगासाठी वैयक्तिक रॅम्प असायला पाहिजे, अस्थिव्यांगासाठी प्रत्येक शासकीय प्रत्येक शासकीय संस्थामध्ये किंवा शासकीय रुग्णालयामध्ये किंवा कोणची शासकीय कार्यालय असेल त्यामध्ये दिव्यांगासाठी ही योजना असणं खूप गरजेचं आहे। दिव्यांगासाठी रॅम्प असणं ही खूप गरजेचं आहे आणि दिव्यांगांना आवडताना अशा खूप काही आपल्या समोर समस्या येतात, त्या समस्या आपण जाणून घेणार आहोत। आणि मेन म्हणजे आणखी पण दिव्यांगांचं पेन्शन झालेलं नाही आहे, दिव्यांगांचं पेन्शन कधी होणार, केव्हा होणार, कधी होणार आणि प्रत्येक महिन्याला कधी येणार हे आजपर्यंत आपल्याला माहित नाही। तुम्ही बघू शकता दिल्ली मधली सरकार, कर्नाटक मधली सरकार, आंध्र प्रदेश मधली सरकार यांना पेन्शन वेळेवर देते आणि पेन्शन वाढ पण तिथली झालेली आहे। महाराष्ट्रामधली केव्हा पेन्शन वाढ होणार आहे? दिव्यांग असा समाजाच्या बाहेर फेकल्यासारखाच एक झालेला आहे, दिव्यांगांची कोणीच काही जाणीव करत नाही। त्यासाठी मी सांगतो सर्व दिव्यांगांनी एक होणं खूप गरजेचं आहे। सर्व दिव्यांगांनी ही एक संस्था ती एक संस्था अलग अलग संस्था काढून ग्रुप काढून अलग अलग नाव देऊन यांनी आपला काही उपयोग होणार नाही। प्रत्येक दिव्यांगांनी एक व्हायला पाहिजे, हीच खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी। आणि दिव्यांग बांधव जेवढे पण आहे तेवढ्यांनी एक झाल्यानंतर जो आपला प्रश्न आहे तो आपण सरकारसमोर मांडू शकतो। दिव्यांग बांधव हा एक नाही आहे तर आपण आपल्या सरकारला प्रश्न कसे मांडू, हा दिव्यांग अलग बोलतो, तो दिव्यांग अलग बोलतो, अशाने दिव्यांग एक होणार नाही, दिव्यांगांना कुठंच जागा मिळणार नाही। त्यासाठी सर्व दिव्यांगांनी एक होणं खूप गरजेचं आहे। सर्वात प्रथम तर आपण सर्व दिव्यांगांनी एक होणं, त्यामधून कोणता ना कोणता पर्याय काढणं हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। आपण जर वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या संस्थामार्फत किंवा NGO असतात किंवा आणखी कोणते ग्रुप असतात किंवा कोणतं एखादा ग्रुप वगैरे किंवा संस्था किंवा एखादा आदर्श घेणारा असन दिव्यांगाची माहिती जमा करणार,
अशा माध्यमातून आपण दिव्यांगांनी एक होणं खूप गरजेचं आहे. कोणी दिव्यांगासाठी ही मदत करते, ती मदत करते, आपल्याला असं काहीच नको. पण दिव्यांग जर एक झाला ना, तुम्हाला खरंच सांगतो, तर महाराष्ट्र सरकारमध्ये हळपळ होऊन जाईल. दिव्यांगांची पेन्शन वाढ झालीच पाहिजे. जशी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणीला आता जे सरकार नवीन आलेली आहे त्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं का 2100 रुपये आम्ही पेन्शन करू. पण असं महाराष्ट्र सरकारनं असं कुठंच म्हटलं नाही का बा आम्ही दिव्यांगांना पण पेन्शन वाढ करू, दिव्यांगांना पण पेन्शन देऊ जास्त, असं कुठंच महाराष्ट्रामध्ये म्हटलेलं नाही. लाडकी बहिणीलाच का म्हटलं, लाडकी बहिणीलाच का टार्गेट केलेलं आहे हे पण आणखी पण मला कळालं नाही. तुम्हाला कळलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ही खूप मोठं राजकारण आहे. दिव्यांगांनी कुठं जावं, कोणाकडे जावं यावर कोणताच प्रश्न नाही. म्हणून माझं म्हणणं आहे सर्व दिव्यांग बांधवांनी एक व्हावं. एक झाल्यानंतर आपण आपले प्रश्न जे पण मुद्दा आपला आहे, जसं पेन्शन वाढ होते, कोणची जागा निघते त्यामध्ये आरक्षण असते, रेल्वेमध्ये आरक्षण असते, आपल्याला एसटी बसमध्ये असते, खूप साऱ्या ठिकाणी आरक्षण आहे. पण आपलं कोणी ऐकणारच नाही. आपलं कोणी तिकडे नेणारा एखादा नेता नाही किंवा ओळखीचा कोणी आहेच नाही. त्यामुळं आपलं कुठं ना कुठं चुकते. त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांनी एक व्हावं. सर्व दिव्यांगांनी एक झाल्यानंतर दिव्यांगांचा एकच नारा राहणार, जो म्हणजे आपला मेन म्हणजे पेन्शन वाढ. यासाठी आपण खूप काही करणार आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मित्रांनो, तुम्ही सर्वांनी दिव्यांगांनी एक व्हावं. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे या व्हिडिओमध्ये. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. आपण सर्व दिव्यांग मिळून काही ना काही तरी योग तोड काढू. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल मला तर कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल. माझ्या या आत्मनिर्भर दिव्यांग चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालंय, ते तुमच्या मदतीनं झालंय. मी पूर्ण श्रेय तुम्हाला देतो. आणि असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा. जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत माहिती पोहोचत राहा. तुमचा कोणता मित्र मैत्रिणी असेल त्या दिव्यांगापर्यंत जास्तीत जास्त ही माहिती पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो. एवढं बोलतो आणि विषय संपवतो.